राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 30 जुलै या दिवशीचं चिंतन. साधनातील सुख घेण्यास प्रयत्न हा आवश्यक आहे. या जगात कोणतंही सुख मिळवण्यासाठी प्रयत्न हा करावाच लागतो. अगदी साध्या सुध्या गोष्टीसुद्धा विनासायास मिळू शकत नाहीत. हा व्यवहारातील अनुभव सर्वांनाच आहे. थोडक्यात म्हणजे काय की कोणतंही सुख सुखासुखी मिळत नाही. त्याच्यामागे परिश्रम, संयम, सहनशीलता लागते. हाच नियम साधनेतल्या सुखालाही लागू आहेच. कारण जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत देहाला धरूनच साधन आहे आणि देहाला धरून असल्यामुळे व्यवहाराचे नियम त्याला लागू होणार नाहीत का? साधनाही कठोर आहे. सतत देहाला सुखकर वाटणाऱ्या गोष्टींना नकार देणं, त्याग करणं, संयम बाळगणं, बैठक घालून बसणं वगैरे वगैरे गोष्टी डोळ्यासमोर येतात. मनोरंजनात वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्तींना तर हा खूपच मोठा पेच पडतो. परंतु या साधनेच्या प्रक्रियेतच सुख साठवलेलं आहे ही गोष्ट ते विसरतात. सुसुखम कर्तुमव्ययम. सुखकर असल्याची ग्वाही प्रत्यक्ष भगवंत गीतेत देतात. 9वा अध्याय. राजविद्या राजसुखाच्या पायरी असंच माऊलींचंही प्रतिपादन आहे. अर्थात हे सुख इतर सुखांसारखंच मानसिक बौद्धिक पातळीवरचं आहे. बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं सात्विक सुखाचं वर्णन गीतेत आहे. इंद्रियांना किंवा इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारं सुख इंद्रियातलं असल्यामुळे परिणामतः दुःखच ठरतं. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम असं या राजस सुखाचं विश्लेषण आहे. साधनाचं सुख हे सात्विक आहे. इंद्रियांचा संबंध त्यात जवळजवळ नसतोच. खरं म्हणजे सुखाचा अनुभव हा मनातच असतो. मन इंद्रियांशी संयुक्त नसेल तर सुखाचा अनुभव येत नाही. झोपलेल्या माणसाला इंद्रियजन्य सुखाचा काय अनुभव येऊ शकेल? साधनेला सुरुवात केल्याशिवाय त्यातल्या आनंदाची, सुखाची अनुभूती येणार नाही आणि ती स्वतःच मिळवावयाची असल्यामुळे त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात आणि ते जितक्या मनःपूर्वक केले जातील तितकी सुखाची अनुभूती वाढत जात असावी. त्यासाठी सर्वात सोपं असं नामस्मरण साधन सद्गुरूंच्या आज्ञेनं करायला सुरुवात केली तर त्यातली गोडी वाढायला मदत होऊन पुढे पुढे येणाऱ्या सुखात वाढ नक्कीच होते. त्यासाठी प्रयत्नपूर्वक नामस्मरण मात्र करायला हवं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.